आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे पुन्हा एकदा सांगोला बस स्थानकास 5 नवीन गाड्या आहेत। सांगोला बस स्थानकाच्या ताफ्यात 5 नवीन बस गाड्यांची भर पडली असून या बस गाड्यांचे पूजन आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी, प्रवासी व नागरिकांच्या शुभ हस्ते करण्यात आले। नवीन बस गाड्यामुळे सांगोला शहरासह ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक चांगली, सुरक्षित व नियमित बस सेवा मिळण्यास मदत होणार आहे। सांगोला तालुक्यातील प्रवाशांची वाढती संख्या, ग्रामीण भागातील अपुरी बस सेवा तसेच विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन नवीन बस गाड्या उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी राज्य सरकारकडे केली होती। यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला। त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून सांगोला बस स्थानकाच्या ताफ्यात 5 नवीन बस गाड्या दाखल झाल्या आहेत। यावेळी बोलताना आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणाले की सांगोला तालुक्यातील विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी एसटी बस सेवा अत्यंत महत्त्वाची आहे। ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज सांगोला शहरात ये-जा करतात, त्यामुळे त्यांच्या वेळेवर आणि सुरक्षित प्रवासासाठी पुरेशा बस गाड्या उपलब्ध असणे गरजेचे आहे। नवीन 5 बस गाड्यांमुळे प्रवाशांना निश्चितच दिलासा मिळणार आहे। तालुक्यातील ज्या मार्गावर बस गाड्यांची कमतरता आहे त्या मार्गाचा विचार करून आवश्यक त्या ठिकाणी बस सेवा वाढवण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले। विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये तसेच कामानिमित्त शहरात येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी एसटी महामंडळाने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। प्रवाशांना चांगली सेवा देताना बस गाड्यांची नियमित देखभाल, वेळापत्रकाचे पालन आणि प्रवाशांची सौजन्यपूर्ण वागणूक यालाही प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे आमदार डॉक्टर देशमुख यांनी सांगितले। सांगोला तालुक्यातील विद्यार्थी, महिला, शेतकरी, नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात एसटी बसेसवर अवलंबून आहेत, त्यामुळे बस गाड्यांची संख्या वाढवण्याची गरज आमदार देशमुख यांनी राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिली होती। नवीन बस गाड्यांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला। अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून 5 नवीन बस गाड्या सांगोला बस स्थानकाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत। नवीन बस गाड्यामुळे तालुक्यातील विविध मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय कमी होण्यास मदत होणार आहे। यापुढेही आवश्यक त्या मार्गावर बस सेवा वाढवण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे आमदार डॉक्टर देशमुख यांनी सांगितले। यावेळी आगार व्यवस्थापक अंकुशराव सलगर, स्थानक प्रमुख पंकज तोंडे, वाहतूक निरीक्षक योगेश गवळी, नगरसेवक इंजिनियर रमेश जाधव, विजय राऊत, रमेश अणुसे यांच्यासह पालक, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रवाशांची गैरसोय दूर करणे हेच प्राधान्य सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर आणि सुरक्षित बस सेवा मिळावी यासाठी नवीन बस गाड्यांची मागणी राज्य सरकारकडे केली होती। त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला, त्याला यश मिळून 5 नवीन बस गाड्या सांगोल्याला उपलब्ध झाल्या आहेत। यापुढेही ज्या मार्गावर बस सेवेची आवश्यकता आहे त्या ठिकाणी बस गाड्या उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा सुरूच ठेवणार आहे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख।